कार्यक्रम या ठिकाणी आपण जो आयोजित केलेला आहे त्रिदिवसीय कार्यक्रम, हा 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असताना सुरुवातीलाच या ठिकाणी जाधव काकांनी आपल्याला सांगितलं की मागे या ठिकाणी आपण आपल्या सर्व श्रोतांनी, सगळ्या भाविक भक्तांनी श्रीराम कथेचा आनंद घेतला, श्रवण केली आणि खऱ्या अर्थानं या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवांचं श्रवण घडावं, नामस्मरण घडावं, श्रवण घडावं या उद्देशाने या ठिकाणी आपण या प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे। आज शनिवार, रविवार आणि सोमवार 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट असा 3 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। खरं तर आजच्या या कार्यक्रमाचं विशेष आयोजन करत असताना आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले आपल्या किरण काकांचे वडील, आपल्या सर्वांचे आवडते अण्णा केशव अण्णा किस्मतराव, अण्णांना आज 94 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आपण या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं अण्णांच्या बरोबर बसलेलो आहोत। अण्णा आपल्या बरोबर बसलेले आहेत। आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं मी महादेवांना अण्णांना उदंड आयुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करीन, पण जे आयुष्य असेल, जे लाभलेलं, लाभणार असेल, ते निरोगी आयुष्य लाभावं म्हणून महादेवाच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो। खरं तर या ठिकाणी अण्णा मगाशी ज्या वेळेला तुम्ही आलात त्याच वेळेला एक काका तुम्हाला हात मिळवला आणि त्यांनी सांगितलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। आहेत का बरं ते काका? तुम्हीच ना काका? बरं का? आज कसं असतंय माहितीये का, माणूस पैशाने श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही। कलियुगामध्ये पैसा कमवायला अनेक साधनं आहेत, पण विचाराने जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्यासारखे बाप पाहिजेत, तुमच्यासारखे वडील पाहिजेत, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं या समाजामध्ये आपल्यासारखे संस्कार संपन्न वडील असतात आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारे वडील असतात ना, त्या वडिलांनाही त्यांच्या मुलाची चिंता नसते आणि त्या मुलालाही त्याच्या भविष्याची चिंता नसते। आज आपल्यासाठी या 3 दिवसाची जी आध्यात्मिक विचारांची पर्वणी म्हणायला हरकत नाही। मला एक आश्चर्य वाटतंय की तुम्ही एवढ्या हाय सोसायटीमध्ये राहत असताना सुद्धा, शहरामध्ये राहत असताना सुद्धा, मला या ठिकाणी आल्यानंतर या काकांनी सांगितलं की सगळ्या कार्यक्रमांचा आनंद आम्ही घेत असतो, धार्मिक कार्यक्रमांचा, विशेष म्हणजे सगळ्या धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेत असतो। काका, आज कलियुगामध्ये धार्मिक कार्याचा दुष्काळ आहे, बरोबर आहे की नाही? दुष्काळ आहे, आज उचितच पाहायला मिळत आहे बरं का। मी टिटवाळ्यापासून 10 किलोमीटर आतमध्ये उशीर गावामध्ये राहतोय। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने रोजची प्रवचनं चालू आहेत, रोज प्रवचनं चालू आहेत बरं का। आज सकाळी मी किशोरला प्रवचन करून घरी जाऊन फ्रेश होऊन मग इकडे आलोय। पण मी जिथे जातोय ना, तिथे गावखेड्याचं आणि शहराचं सांगत असताना थोडं गावखेड्याची जास्त स्तुती करतो मी बरं का, कारण आज जो मला हा इथे अनुभव आलेला आहे ना, तो माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव आहे बरं का, की एवढ्या हाय सोसायटीमध्ये राहून, एवढ्या मोठ्या शहरामध्ये राहून सुद्धा आपल्या धर्माचे संस्कार आणि संस्कृती तुम्ही लोक विसरले नाहीत। उलट आरती त्याचं दर्शन आम्हासारख्याला घडतंय, आम्हासारख्याला घडतंय। माणसाची निर्मितीच भगवंतानी त्यासाठी केलेली आहे, बरोबर आहे की नाही? आम्ही अंतर्मुख होऊन जर आमच्या जीवनाचा, आमच्या आयुष्याचा जर आम्ही विचार केला तर 83,99,999 योनींपेक्षा 84 लक्षवी जीवयोनी अर्थात हा नरदेव वेगळा आहे, वेगळ्या प्रकारचा आहे।
कधीतरी माणसाने अंतर्मुख होऊन विचार करावा ना की अरे प्राण्यापक्ष्यांपेक्षा मला भगवंताने का बरं वेगळा निर्माण केला असेल, कशासाठी मला जन्माला घातला असेल. ज्या महादेवांच्या स्तवनार्थ या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं हे प्रवचनाचं आयोजन केलेलं आहे ना, ते ब्रह्म सत्य आहे. पाचही भूतांना सामर्थ्य देणारं ते मूलभूत आहे. प्रत्येक तत्वाला सामर्थ्य देऊन प्रत्येक तत्वाकडून कार्य करून घेणारं ते महत्त्व आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या सत्याची ओळख घेण्यासाठी आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. ते ब्रह्मतत्व जाणण्यासाठी आम्हाला हे नरदेव भगवंताने दिलेला आहे. उभ्या कड्याचा निर्माण केलेला आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, वैखरी दिलेली आहे, चारही वाचा आपल्याला आहेत. परा, पश्चंती, मध्यमानी, वैखरी आपल्याला आहे. जगण्याचं स्वतंत्र आपल्याला आहे, राहण्याचं स्वतंत्र आपल्याला आहे. आणि प्राणी पक्षी जे कार्य करू शकत नाही ना, ते देव कार्य करण्यासाठी आपल्याला भगवंताने हा नरदेव दिलेला आहे. ते भगवंताचं कार्य आणि भगवंताचं स्तवन करण्यासाठी हा नरदेव आपल्याला भगवंताने दिलेला आहे. आज श्रावणाच्या निमित्तानं तुम्ही एकत्र येऊन सर्वांनी ठरवलं असेल आपण काहीतरी भगवंताचं स्तवन घडावं, नामस्मरण घडावं म्हणून या ठिकाणी 3 दिवसाचा प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करूया. बरं का, आजूबाजूला कुत्री पण असतील, बाकीचे गुरु प्राणी बरंच काही पक्षी बिक्षी असतील, त्यांनी ठरवलंय का चला श्रावण निघाला आता आपण पण काहीतरी करूया. त्यांचा तो अधिकारच नाही, ते करूच शकत नाही. 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग असेल तर हा नरदेव आहे, हा मनुष्य देह आहे. जे प्राणी पक्षी करू शकत नाही ते आम्ही करायचं आहे. प्राण्या पक्षाकडून जे काही घडणार नाही ना, परमार्थिक कार्य, अध्यात्माचं कार्य, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी आम्हाला हा नरदेव भगवंताने दिलेला आहे. खरं तर त्या महादेवापासून या संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे. मुख्य ब्रह्मापासून त्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे. त्या मुख्य ब्रह्माकडे ज्या वेळेला महादेवाकडे सृष्टी रचण्याचा संकल्प निर्माण झाला, त्यावेळेला त्या महादेवाच्या डाव्या अंगापासून आणि उजव्या अंगापासून ब्रह्मा आणि विष्णू या देवांची निर्मिती झाली. मध्यांगापासून रुद्राची निर्मिती झाली. आणि या 3 देवांना कामं लावून दिली, उत्पत्ती, स्थिती आणि लय. बरं, ब्रह्मदेवाला ज्या वेळेला सांगितलं की आता सृष्टीची रचना करायची, म्हणे ज्ञान नाहीये, कसं करायचं माहित नाहीये. 4 वेद दिले, या वेदाचा आधार घेऊन आणि मग पुढे सृष्टीची रचना करायची आहे. वेदाचा आधार घेऊन ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. मूळ ब्रह्मापासून मूळ माया निर्माण झाली, मूळ मायेपासून गुणमाया निर्माण झाली, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या गुणमायेपासून पंचभूत निर्माण झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर कार्य करण्यासाठी 4 खाणी निर्माण केल्या, श्वेदज, अंडज, जालज आणि उद्भिज. कुठल्याही जीवाचा, कुठल्याही प्राण्याचा, कुठल्याही पक्ष्याचा आणि सृष्टीमध्ये जे दिसतंय त्याचा सगळ्याचा जरी विचार केला तरी 4 खाणी व्यतिरिक्त नाही. 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार आहे, पण खाणी 4च. आणि मग खऱ्या अर्थानं निश्चयात्मक भूमिकेतून जी योनी निर्माण केली ना, जो देह निर्माण केला ना, तो म्हणजेच नरदेह, तो मनुष्य देह. 83,99,999 योनीकडे बघितल्यानंतर त्या देवालाही वाटलं की हा एकही आपलं स्तवन करणार नाही, एकही भोजन करणार नाही. मोकळा होण्याचा मार्ग पाहिजे ना, मुक्ती होण्याचा मार्ग पाहिजे ना, मुक्त मिळण्याचा मार्ग पाहिजे ना. आणि म्हणून मोकळा होण्याचा मार्ग खऱ्या अर्थानं 83,99,999 योनीतून मोकळं होण्यासाठी नरदेह हे तुम्हा आम्हाला दिलेलं साधन आहे. हे साधन आहे. या साधनावर आम्ही प्रेम करायचं आहे, या साधनाची काळजी घ्यायची आहे, या साधनाचा विचार करायचा आहे. जोपर्यंत जे आम्हाला साध्य करण्यासाठी हा हे साधन दिलेलं आहे तोपर्यंत, आणि ते साध्य करण्यासाठीच आमची वाटचाल जीवनाची पाहिजे, आमच्या आयुष्याची वाटचाल पाहिजे.
ते ब्रह्मतत्व जे आहे, जे ब्रह्म आहे ते सत्य आहे, आणि त्या सत्याची ओळख आम्हाला ते सत्य ब्रह्म तो अंतरात्मा अंतःकरणामध्ये कार्य करत असताना घ्यायची आहे. एकदा गेल्यावर मग सगळेच बोलतात रामनाम सत्य आहे, पण त्याचा उपयोग त्याला काय बरं? ज्याला चालवलाय, ज्याला आपण घेतलंय त्याला उपयोग आहे त्याचा. आम्ही त्या महादेवाचं चिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय, तर महादेवाला भजायचंय, आम्ही त्याचं स्तवन करायचंय देवाचं. अंतरात्मा असेपर्यंत सत्य कार्य जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये तो अंतरात्मा आम्हाला सांभाळतोय तोपर्यंत ब्रह्मांडात ज्या पद्धतीने आम्हाला अनुभवायला मिळतंय ना, त्या पद्धतीने आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या देहामध्ये, आम्हाला पिंडामध्ये ती आत्मप्रचिती येत असते. ते कार्य आम्हाला पिंडामध्ये पाहायला मिळत आहे. ब्रह्मांडातलं सगळं कार्य त्या देवाच्या अधीन आहे, त्या ब्रह्माच्या अधीन आहे. ते ब्रह्मतत्व सगळं कार्य करत असतंय, आणि त्याची ओळख देत असताना मौली म्हणतायत, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या प्राणू चाले, मा हलविल्या प्राणू हाले, म्या चालविल्या सूर्यू चाले, जे जगाते चालिता. म्या बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगाते चालिता. तेच जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जर विचार केला, तर जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत आम्ही सगळं काही कार्य करतोय. जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत हा देह कार्य करताना आम्हाला दिसतोय. एकदा आत्मा गेल्यानंतर असं म्हणतात, आत्मा जाता देह पुढे. त्याची जाणीव, त्याची ओळख, त्याचं मार्गदर्शन करत असताना पुढे संत म्हणतायत, ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले, दुपटा करवे घरविले अगाध पाणी. हे सगळं कार्य त्याच्या अधीन आहे, आज्ञेने आहे, त्याच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने घडत आहे. आम्ही जर आमच्या शरीराचा, आमच्या देहाचा जर विचार केला तर चाले, हे शरीरा कोणाची सत्य, कोण बोलविते हरिवीणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन सुको नका. आमचं ऐकणं तेच पाहिजे, आमचं पाहणं तेच पाहिजे, आमचं बोलणं तेच पाहिजे. ज्या दिवशी आमचं ऐकणं ब्रह्म असेल, बोलणं ब्रह्म असेल, त्या तत्वाशिवाय दुसरं काही आम्ही पाहत नसू, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडून परमार्थ घडते, भक्ती घडते असे म्हणायला हरकत नाही. बाकी आमचं ज्ञान, आमचं वाचन, नाही अजून काय असेल ते बोलण्या चालण्यावरून, जगण्या वागण्यावरून समजत असतं. संपूर्ण आयुष्याचा जर आम्ही विचार केला ना, आमच्या जीवनाचा, आमच्या देहाचा जर आम्ही विचार केला, तर या देहाविषयी असं म्हटलेलं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, देह जाईल जाईल याशी काळ वा खाईल, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सावध झालं पाहिजे. आशेचा पाश आम्ही तोडला पाहिजे, माईचा पाश आम्ही तोडला पाहिजे. बरं का, सगळ्याला पर्याय आहे मौली. प्रत्येक गोष्टीला आमच्या जीवनामध्ये जे जे काही घडतंय त्या सगळ्या गोष्टींना पर्याय आहे. मृत्यूला पर्याय नाही आहे का? मृत्यूला पर्याय आहे. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये बदली माणूस चालतो. एखाद्या कार्यक्रमाला जर जायचं असेल ना, मोठ्या भावाला जर काही दुखायला लागलं, काही बरं वाटत नसेल तर बोलतो, आपला कोणतरी तिथे दिसायला पाहिजे ना, तो लहानाला बोलतो, बारक्याला बोलतो, तिथे जा तू, नुसता दिसला तरी बरं वाटेल. बरं का, एखाद्या ठिकाणी मी नोकरी करत असो ना, तर मग मी फोन करून तो सेकंडला येणार असतो, त्याला सांगतो बाबा तू फर्स्ट शिफ्ट कर, मी तुझी सेकंड करतो का, मला फर्स्टला जरा काम. बरोबर आहे की ना? बदली चालतंय तिथे, बदली चालेल का? चालेल बदली. म्हणून पर्याय नाही, पर्याय नाही. आणि कोणी कसाही जरी असला तरी त्याची शेवटची वस्ती कुठे आहे बरं? किती करोड रुपयाच्या बंगल्यात जरी राहत असेल ना दादा, तरी शेवट मात्र प्रत्येकाचा कुठे आहे?
एखाद्या गावामध्ये तुम्हाला शाळा दिसणार नाही, शाळा भेटणार नाही, मंदिर भेटणार नाही, पण स्मशान नाही असं एक तरी गाव दाखवा. महादेव काय नुसतेच आधीच जाऊन बसलेत का? पर्याय नाही ना. महादेव भोळाशंकर महादेव काय नुसतेच आधी जाऊन बसलेत का? तुम्हाला देव महादेव कुठे मूर्ती रूपाने मंदिरात दिसतात का? शिवालय असेल, लिंगाने असेल, महादेव प्रत्यक्ष स्मशानवाशी म्हटलेला आहे बरं का. आणि आज आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना जर पाहायला गेला तर आम्हाला उद्ध्वस्त करणारा जो आहे तो अहंकार, बर्बाद करणारा जो आहे तो अहंकार, भल्या भल्यांना त्याने अगदी लयाला लावलेलं, लय अगदी त्याचं उद्ध्वस्त केलेले बऱ्या. कितीतरी ज्ञानी, पंडित, ऋषी, मुनी बरेच अगदी कितीतरी आपण पाहतोय. अहंकार जो आहे ना, एकदा इंजिन आला ना की त्याच्या मागे डबे आपोआप येतात. अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. एकदा इंजिन आला ना बाबा, अहंकार रूपी, अभिमान रूपी, ते सगळे ते पिलावळ ते त्याच्या मागे ते डबे सगळे आपोआप येतात. अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले बरं का. महादेवाच्या गळ्यामध्ये काय आहे माहितीये तुम्हाला? मोठमोठ्या फुलाच्या माला नाही काही. या सृष्टीवर जे मोठमोठे राजे झाले ना, त्या राजांच्या डोक्याच्या कवट्या रुंड माळा आहेत का? ज्या वेळेला अभिमान येईल ना त्यावेळेला त्याच्याकडे पाहायचं. हे मोठे मोठे गेले. अजा गेला, पडजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. तरी जर अभिमान त्यागत नसेल, तरी जर अहंकाराचा त्याग करत नसेल, तर अजून किती पिळावळ त्याच्या मागे जाईल बरं. रुंड माळा आहे. आणि काही पॉन्ड्स पावडर नाही काही अंगाला. चिताभस्म, चिताभस्म आहे बरं का. चिताभस्म आहे. खऱ्या अर्थानं आमचं जीवन कसं असावं माहितीये का? आम्ही महादेवांकडे पाहावं, एक विचार करावा आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. अर्थात आमच्या गळ्यात रुंड माळा नको, पण ते स्मरण ठेवलं पाहिजे रथी महारथी गेले. आमच्या अंगाला आम्ही किती जरी पाऊंड्स, अजून काय काय वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे, वेगवेगळ्या प्रकारच्या जरी सुगंधी पावडर, अजून वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर जरी वापरत असू ना, तरी ते स्मरणात ठेवलं पाहिजे की शेवटी चिताभस्म बरं का. आणि संपूर्ण जगाला जो काळ खातोय ना, जगा काळ खाय पाय बरं का. जगा काळ खाय, त्याच्या माथ्यावर संतांनी पाय दिलाय का? तर अखंड स्मरण केलं महादेवाचं, अखंड स्मरण ठेवलं महादेवाचं. काळ रूपी सर्प महादेवाच्या गळ्यात आहे. ज्याला घाबरतोय ना आम्ही, माणूस कशाला घाबरतोय बरं? गळ्यात आहे तो बरं का. व्याघ्र चर्म, गज चर्म ऐकी ना, असे हिंस्र प्राणी सुद्धा बघा अगदी त्याचे ते चामडे काढून महादेवांनी ते परिधान केलेलं आहे, बसायला घेतलेलं आहे. आमचं जीवन कसं पाहिजे माहितीये का? आम्हाला राहणं, जगणं, वागणं कसं पाहिजे माहितीये का? हे सगळं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे, सगळं स्मरण आम्ही ठेवलं पाहिजे बरं का. आणि ज्या वेळेला हे सगळं स्मरण आम्ही ठेवतोय ना, त्यावेळेला किती जरी हवेत उडणारा माणूस असला ना, तरी तो जागेवर राहिल्याशिवाय राहणार नाही. किती हवेत उडणारा माणूस असू द्या बाबा, या सगळ्या गोष्टींचं स्मरण जर ठेवलं ना बरं का, तुमच्या घरात सोन्याची भांडी असतील, पण शेवटच्या वेळेला फेरे मारायला मात्र कसलं चांदीचं कोण बोला बरं मागे? नाही, कोणी बोलला नाही, पण मला तसं बोलायची सवय आहे बरं का. शेवटी मातीचं मडकं, सोन्याची भांडी जरी असली तरी शेवटी मातीचं मडकं आहे बरं का. त्या मडक्याला एकाने विचारलं, बाबा जेव्हा पहावं तेव्हा तू थंड का रे बाबा? जेव्हा पहावं तेव्हा थंड? कधीही पहा मडकं थंडच असतंय नाही ना.
तेव्हा त्याने सांगितलं, छान उत्तर दिलं त्याने. काय माहितीये का? ज्याचा भूतकाल माती कशापासून निर्माण झालंय ते, ज्याचं वर्तमान काल माती ते मडकं कसंही जरी तुम्ही मडवलेलं घडवलेलं असलं तरी त्याला काय म्हणतात माहितीये का? सोन्याचं मडकं बोलत नाही. ज्याचं वर्तमान काल माती आणि उद्या जर ते फुटलं तर भविष्य काल सुद्धा माती. ऐका काय म्हणतंय ते मडकं, ज्याचा भूतकाल माती आहे, ज्याचा वर्तमान काल माती आहे आणि ज्याचा भविष्य काल माती आहे, हे ज्याला कळलं ना तो आयुष्यात कधीच गरम होत नाही. तो जेव्हा प्यावा तेव्हा थंडच असतो. तो जेव्हा पहावा तेव्हा थंड असतो. आणि आम्हाला तसं थंड राहायचं आहे ना, म्हणून या प्रवचनाचं नियोजन केलंय बरं का. थंड राहायचंय आम्हाला तसं. आम्हाला तो आत्मज्ञान झालं पाहिजे, ते आत्मसुख परमानंद आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं ह्या प्रवचनाचं नियोजन आहे, ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. ही सद्बुद्धी सर्वांनाच उत्पन्न होत नाही. आज करोडपती नाही अब्जाधीश पडलेत. बाबा पुन्हा एकदा तुमच्या चरणी आमचे केशव आप्पा किस्मतराव तुमच्या पुन्हा एकदा चरणी नतमस्तक होतो. आणि खऱ्या अर्थानं किरण काका म्हणजे एक तुम्ही या समाजामध्ये हिरा जन्माला घातला असं म्हणायला हरकत नाही. हिरा म्हणण्यापेक्षा मी परीस म्हणेन. कारण सांगतो तुम्हाला का, आज अब्जाधीश माणसं आम्हाला पाहायला मिळतात आणि रात्रीच्या वेळी जे हॉटेल्सवर असतात ना ती त्यांचीच पोरं असतात. ही शेतकऱ्याची पोरं नाही दिसणार. पण आज तुमचा मुलगा ह्या महादेवाचं व्रत करत असताना, या महादेवाची पूजा करत असताना जे मला सुख मिळणार आहे ते अनेकांना मिळावं म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन जर करत असेल तर मी म्हणेन 100% चांगल्या प्रकारे आणि अतिशय अशा प्रकारे मार्गदर्शन तुम्ही त्या मुलाला केलेलं आहे. या सगळ्या मंडळीला तुम्ही तुमच्यासारख्या वरिष्ठ मंडळींनी या ठिकाणी त्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. ऐका, मनुष्य पैशाने किती जरी श्रीमंत असला तरी विचाराने श्रीमंत असेलच असं नाही. आणि अशा प्रकारची धार्मिक कार्यक्रम करण्याची सद्बुद्धी, जे सुख मला अनुभवायचं आहे, जे आत्मसुख मला प्राप्त झालं पाहिजे, जे मला श्रवण झालं पाहिजे, ते अनेकांना श्रवण व्हावं, ही सद्बुद्धी सर्वांनाच उत्पन्न होत नाही. ज्यांना झाली त्या किस्मतराव परिवार आणि तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो बरं का. कारण खरं तर वाईट विचाराकडे मनुष्य सहज वळला जातो. मनाचं मनोरंजन जर असेल ना तर त्या ठिकाणी माणूस सहज रममाण झाला जातो. कारण मनाला माणसाची आवडच ती आहे ना बरं का, तीच आवड आहे. मनाला आवड काय आहे माणसाच्या? मन वढाय उभ्या पिकातील ढोर आणि किती हाकया फिर येतो पिकावर. त्याला एकदा जी आवड निर्माण झाली ना की सतत स्मरण त्याला त्याचंच असते, त्याच गोष्टीचं असतं. सतत स्मरण तेच करत असते ते मन. आणि तुमचं आमचं जीवन जे अवलंबून आहे ना ते मनावर आहे. आमच्या जीवनाची वाटचाल जी अवलंबून आहे ना ती मनावर आहे. मनरूपी घोडे जर आवरायचे असतील ना तर सारथी श्रीकृष्णच पाहिजे. त्या लगाम देवाच्या हातात द्या तुम्ही. बाकी आम्ही किती जरी ठरवलं ना मनावर नियंत्रण असलं म्हणजे बस झालंच. 60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना कामाला लावलंय त्यांनी. किती? 60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना कामाला लावलंय. आपण कोण आहे? कर्म करणारी इंद्रिय आहेत पण इंद्रिय मनाधीन आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा. पूर्वी एक म्हण म्हटली जायची बघा, राजा बोल आणि दल आलं. राजा तशी प्रजा. आमचं मन जसं सांगेल ना तशी इंद्रिय कार्य करत असतात. मनामध्ये जसं येईल ना तशी आमची इंद्रिय कार्य करत असतात. मनोरंजनाचा विषय जर असेल ना तर तिथे मनुष्य आकर्षित होतो. मनाची आवड आणि त्या आवडीप्रमाणे जर सगळं काय असेल ना तर त्या ठिकाणी मनुष्य किती रममाण होतो बघा. सगळा देहभान विसरून जातो. संसारात मनाला संसाराची आठवण करून द्यावी लागत नाही.
उलट अर्थी आम्हाला परमार्थामध्ये परमार्थच आठवला पाहिजे, पण परमार्थातही संसार आठवतो. संसाराचं विस्मरण होत नाही आम्हाला, आम्ही विसरायला पाहिजे संसार. संसारात आम्हाला परमार्थ आठवला पाहिजे. संतांचा जर आम्ही विचार केला तर संतांनी सुद्धा संसार केला ना. उलट अर्थी माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीनं ते दिलं होतं. बरं का, ज्या दिवशी आम्हाला संसारात परमार्थ आठवेल ना, त्या दिवशी देवाची भक्ती आमच्याकडून घडेल. दलिता कांडिता तुझं काही ना. फक्त ते आम्हाला काय झालं पाहिजे का, त्या परमार्थाची, त्या अध्यात्माची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही महादेवांचा विचार करायला हवा. कधीतरी त्या देवाकडे असं शांत बसून, एकांतात बसून आणि फक्त निरीक्षण करा. बरं का, आमचं नेमकं होतंय काय माहितीये का, आम्ही ठाण्यापासून पंढरपुरापर्यंत पायी जातो, नवे नवे तर वाहनाने जातो, जे मिळेल त्या पद्धतीने जातो. पण जात असताना आमच्या मनामध्ये एकच विचार असतो, पंढरपूरला गेलो ना की मला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. एकदा मूर्तीच्या पुढे गेलं काय होतंय, डोळे मिटतात. डोळे उघडायच्या आधी चला बाजूला, घरी आले बोलते पाहायचंच राहिलं ना. खरं की कुठे, देवाच्या पुढे गेल्यानंतर डोळे मिटू नका. डोळ्याला, देवाला डोळे भरून पहा, डोळ्यामध्ये भरा, साठवा. घरी आल्यानंतर जेव्हा जेव्हा डोळे मिटतील ना तेव्हा देवच दिसला पाहिजे, एवढा साठवा. आम्ही महादेवांचं निरीक्षण करत असताना असं बघितलं पाहिजे, सगळ्या एक एक गोष्टीचा विचार केला पाहिजे. अहो, समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या वेळेला लक्ष्मी आली ना, त्यावेळेला सगळ्यात सुंदर जर कोणी असतील तर महादेव. बरं का, वरणार, पण तेवढ्यात बघितलं स्मशानात राहतही नको, तिथं भस्म लावतय. पावडर बिवडर लावणारा ठीक आहे ना, माय माऊली चिताभस्म लावत असेल तर चालेल का आपल्याला? फेअर अँड लवली काही, इको काही, अजून काही लावणार असेल ठीक आहे. सगळ्यात सुंदर. आणि आजही जर आम्ही निरीक्षण केलं ना तर त्या सुंदरतेचं वर्णनही करू शकत नाही. अनिर्वाच्य आहे, अनिर्वाच्य आहे. फक्त त्या देवाला आम्हाला डोळे भरून पाहत आलं पाहिजे, डोळे भरून अगदी व्यवस्थितरित्या त्याचा विचार करता आला पाहिजे. सगळ्यात लवकर आणि कमी साधनेमध्ये प्रसन्न होणारा देव जर कुठला असेल तर महादेव, आशुतोष. सगळ्यात कमी वेळामध्ये आणि कमी साधनेमध्ये. बरं, नाव काय? भोळाशंकर. किती भोळा? चोर चोरी करायला गेला, इकडे तिकडे भटकलं, त्याला काही मिळालं नाही. त्या अरण्यामध्ये त्याला त्या ठिकाणी शिवालय दिसलं. त्या शिवालयामध्ये गेला, मोठी घंटा पितळ्याची दिसली आणि मग विचार करायला लागला, एवढी मोठी घंटा जर मिळाली आणि ठाण्याच्या बाजारात जर नेली तर आज पितळीला भाव काय बरं? महिला सांगतील, तुम्ही नाही सांगणार. बरं का, काय भाव आहे म्हणे पितळेला. आणि विचार केला, पण तो चोर ठेंगणा आणि घंटा उंच, तर काढायची कशी? अहो, लिंगावर चढला, शिवलिंगावर पाय दिले त्याने दोन्ही. इकडे महादेव काय बोलतात माहितीये का? चोरून डोका ठेवणारे बरेच बघितले. लिंगावर डोकं ठेवताना काही वेळेला माणूस बोलते, लागते का काय, मागते का काय, माती भीती असली तर लागेल काय. हात लावताना पण जरा लांबूनच काही लावतात हो. पण सर्वांगाने समर्पित होणारा भक्त पहिलाच बघितलाय. अहो, चोरावर सुद्धा कृपा केली महादेवाने, म्हणून तो भोळा आहे. शिवभोळा चक्रवर्ती आहे ते पुढे. बरं का, नाथ महाराजांनी त्याचं ते स्तवन केलेलं आहे, त्या महादेवांचं स्तवन केलेलं आहे. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी भोळा आहे तो देव. बरं का, फक्त कसं असतंय माहितीये का, आम्ही जर सवडीने त्याच्याकडे बघत असू ना
तर तो सुद्धा आमच्याकडे सवडीनेच पाहतो. खरंही गोड आहे काय? आवडीने भावे हरिनाम घेसी मग